निरुपाक्षतिलोचन दया सिंधो दीनबंधु रक्ष रक्ष महेश्वर यामः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवाम्। अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान परशिव परब्रह्माच्या ठिकाणी अंत प्रणिपात समर्पित करून त्याचबरोबर या हिंदुस्थानाचा या राष्ट्राचा स्वाभिमान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्याही चरणी नमस्कार करून जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी यांच्या पवित्र संजीवनी समाधीचं नतमस्तक होऊन या महाराष्ट्र भूमीत उदयास आलेल्या सकल संप्रदायातील संत मंत महापुरुष या सर्वांच्याच मंगलमय पवित्र चरणी नमस्कार करून ज्या सद्गुरु माऊलींनी या परमार्थ क्षेत्रामध्ये मला कार्य करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला असे आपल्या सर्वांचे श्रद्धेय वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरु माऊली यांच्याही पवित्र चरणी नमस्कार करून गुम्मी ग्रामस्थ सर्व सद्भक्त मंडळी आज या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये होत असलेला आपला सत्कार सोहळा संपन्न वेळ खूप झालेला आहे, आपल्याला भूका लागलेली आहे, तरीही परंतु जशा प्रकारच्या अन्नाच्या प्रसादाची आवश्यकता या जीवन चालवण्यासाठी आहे तसंच आपल्या बुद्धीला एक चांगल्या सद्विचाराची दिशा मिळण्यासाठी ज्ञानप्रसादाचीही गरज आहे। म्हणून दोन्हीही प्रसादाचं भाग्य आज या कार्यकर्त्यांनी ही पर्वणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली, म्हणून कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद। कारण मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनात या पृथ्वी तलावर सर्व गोष्टी सर्व साधना उपलब्ध होऊ शकतील, परंतु एक साधूचं संतांचं महात्म्यांचं सानिध्य ज्याला लाभतं ते खरोखरच भाग्यवान असतात। कारण शास्त्रकारांनी या ठिकाणी मानव जन्माला 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितलेल्या आहेत। दुर्लभम मानुषम प्राप्य देवानुग्रह कारकम मनुष्यत्व मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया। दुर्लभ 3 प्रकारच्या अत्यंत कठीण अशा गोष्टी माणसाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। मुळात माणसाचा जन्म हाच दुर्मिळ आहे, दुर्लभ सांगितलेला आहे। यदा कदाचित आपल्या पूर्व पुण्याईनं आई वडिलांच्या पुण्याईनं आपल्याला माणसाचा जन्म मिळालाही, पण त्या माणसाच्या जन्मामध्ये येऊन मुक्त होण्याची इच्छा होणं हे अत्यंत कठीण दुर्मिळ आहे। अशा सद्विचारांच्या विवेकी पुरुषांच्या सानिध्यामध्ये राहिल्याच्या नंतर कदाचित आपल्याला मुक्त होण्याची इच्छाही आपल्या अंतःकरणात निर्माण होईल, परंतु महापुरुष संश्रया जे महान पुरुष असतात, साधू असतात, संत असतात, यांचा सहवास यांची संगती आपल्याला मिळणं कठीण आहे। म्हणून या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ माणसाला सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्येच माणसाला प्राप्त करता येतात, परंतु त्या दृष्टिकोनातून माणसाची भक्ती या मार्गावर ती अवस्था परिवर्तित होणं गरजेचं आहे। म्हणून आजचा जो सत्कार सोहळा समारंभाच्या निमित्तानं जो शिवदीक्षा संस्काराचाही कार्यक्रम आयोजित केला आणि त्याबरोबर या ठिकाणी सत्संगाचाही कार्यक्रम आयोजित केला। सत्संग माणसाच्या जीवनामध्ये माणसाला एक परिवर्तन घडून आणण्याचं सामर्थ्य ठेवतं। एक काही सेकंदाचाही सत्संग जर या ठिकाणी मानवी जीवनाला जर प्राप्त झाला तर याच जन्मामध्ये माणसाचा उद्धार होतो, माणूस उद्धरून जातो, कल्याण होतो। याच जीवनामध्ये माणसाला परमपदाची प्राप्ती होती। म्हणून सत्संगाचं सामर्थ्य, सत्संगाचं महात्म्य फार मोठं आहे। एका उपनिषदामध्ये विवरण करत असताना ग्रंथकार सांगतात, संसारेस्मिन् क्षणार्धोपि सत्संग सेव देणार। या प्रापंचिक जीवनामध्ये बरबटलेल्या या जीवाला जर काही सेकंदाचा, काही क्षणाचा जर
साधूंचा संतांचा सत्संग जर त्याच्या आयुष्यामध्ये प्राप्त झाला त्याचा जीव उतरून जातो. जसं वाल्या कोळी आपल्याला सगळ्याला माहित आहे, आपण पुराणातून कथेतून ऐकतो की नाही. पण काही मिनिटाचा सहवास त्या ठिकाणी महर्षी नारदाचा घडला, काही मिनिटाचाच घडला. तेवढ्या काही मिनिटाच्या सहवासातून त्या ठिकाणी अपवित्र असणारं जीवन, पापी असणारं जीवन या ठिकाणी पवित्र करून केल्या गेलं, पवित्र झालं. वाल्या कुळीचा वाल्मिकी ऋषी झाला. हे कशाचं सामर्थ्य, कशाचं कारण आहे? या साधू संतांच्या संगतीचं. म्हणून माणसाच्या जीवनात संगती फार महत्वाची आहे. म्हणून संगती कधी सद्विचाराची, सद्विवेकी, चांगल्या संत पुरुषाची पाहिजे. संत पुरुषाच्या, साधू महात्म्याचा संगती जर आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झाली तर आपल्या जीवनाला एक अलौकिक पदाची दिशा प्राप्त होते. प्रापंचिक जीवनाबरोबरच आध्यात्मिक जीवनाची दिशा प्राप्त होते. माणसाचे प्रापंचिक जीवनात व्यस्त झालेला जीव त्याला पारमार्थिक जीवनाच्या दिशेची गरज आहे, परमार्थाची दिशेची गरज आहे. म्हणून परमार्थाचा मार्ग ज्या ठिकाणून मिळतो असे साधू संत महात्मे असतात. म्हणून साधू संतांचा सहवास अत्यंत महत्वाचा सांगितलं. साधू संगतीने कोण वाया गेला सांगा आम्हाला, प्राज्ञ तुम्ही संत, एका ठिकाणी सांगतात अभंगाच्या माध्यमातून. जर सत्पुरुषांच्या सहवासात संगतीत राहणारा जीव कोणी वाया गेला आतापर्यंत असं कोणाला सांगता येईल का? परंतु एखाद्या व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्तींच्या संगतीत जर राहिला तर वाया जातो हे 100% घडते. व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात जर कोणता जीव गेला तो चांगला आचरणाच्या मार्गावर येतो असं होतंय का? तो वाईट मार्गावरच जातो. म्हणून साधू संतांची संगती ही आपल्याला ऐहिक सुखाबरोबर पारमार्थिक सुखाचा बोध करून देणारी असते. आणि प्रत्येकाला या ठिकाणी पारमार्थिक म्हणजे अक्षय सुखाची अभिलाषा लागलेली आहे. प्रत्येक जीव या ठिकाणी सकाळी झोपेतून उठल्यापासून तर पुन्हा रात्री झोपेपर्यंत, जन्मल्यापासून तर मरेपर्यंत या ठिकाणी राब 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 राबतो, कष्ट करतो. कशासाठी करतो? आपल्याला सुख मिळावं, समाधान मिळावं, आनंद मिळावा, यासाठी धडपडतो की नाही प्रत्येक जीव? प्रत्येक माणूस या ठिकाणी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत खाण्यापिण्याचा विचार नाही, कशाचा विचार नाही, स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही, सारखा या ठिकाणी राब 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 राबतो. कशासाठी? आपल्याला सुख मिळावं, आनंद मिळावा. झालो संसार काबाडी, सुख नाही पलघडी, आयुष्याचा नाश झाला, दास म्हणे वाया गेला, शिवभक्ती नाही केली, व्यर्थ शिनविली माऊली. संत या ठिकाणी आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करतात. फार संतांचे फार मोठे उपकार आहे तुमच्या आमच्यावर. या मानवी जीवनावर जर सर्वात मोठे उपकार कोणाचे असतील तर या संत मंडळीचे. कदाचित आपल्या या भूमीमध्ये जरी संत अवतरी झाले नसते तर आजच्या घडीला मला वाटते की आपण माणूस म्हणून जगलो असतो की नाही, गॅरंटी नाही. म्हणून माणसाला माणूस पण जगवण्याचं सामर्थ्य या ठिकाणी चाबीत ठेवलंय, ते संत मंडळीने ठेवलंय. म्हणून संतांचे फार मोठे उपकार आहेत. संत आपल्याला या ठिकाणी यथार्थ बोध करतात, यथार्थ ज्ञान देतात, सत्य जे मार्ग आहे त्याची दिशा देतात, जे खरं आहे ते सांगतात. म्हणून संत या ठिकाणी सांगतात की संसारामधून जे सुख घेण्याचा आपण प्रयत्न करतोय ते सुख संसारामध्ये नाही. संसाराचे ठाई असते जरी सुख, टाकून या घेत जाणे गेले. संत या ठिकाणी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सांगतात या संसाराच्या ठिकाणी, प्रपंचाच्या ठिकाणी जर सुख नावाची वस्तू असली असती ते ऋषी मुनी संत महात्मे संसार सोडून, घरदार सोडून जंगलात अरण्यात गेले नसते. संसारात मुळात सुख नाहीये. संसार कसा आहे? वाळूच्या कणासारखा आहे. वाळूचा कण माहिती की नाही? रेडी वाळू म्हणतो आपण त्याला, घर बांधायला आणतो की नाही, नदीत जे सापडते आणते ना वाळू, त्याला वाळू म्हणतात. त्या वाळूचा कणासारखा हा संसार आहे. का? एका कवीनं मराठीमध्ये काव्य करताना सांगितलंय, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. सगळ्याला मन पाठ आहे की नाही? जर आपण म्हणलं आता 100-150 रुपये तेल ऑइल किलो झाले आता,
खायचं ऑइल 100-200 रुपये किलो आहे की नाही. जर आपण आता म्हणलं ट्रॅक्टर भर गाडी भर वाळू घेऊन या नदीतून आणि घरी सगळेजण बसून त्याला रगडू, तेल काढू, निघल का तेल त्याच्यातून? किती रगडलं वाळूला, तेल पडेल का? नाही. कारण काय, त्या वाळूमध्ये मुळात तेलच नाही. तुम्ही जर करडी, सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा, तीळ याला जर रगडलं तर तेल मिळेल की नाही? काय कारण आहे त्याचं? कारण ज्याच्यामध्ये जे आहे त्याच्यातून ते प्राप्त होत असते. मग मुळात वाळूचा कणासारखा हा संसार आहे. सुख नावाची वस्तू संसारात नाहीच आहे. संसारामध्ये तुम्ही जेवढं काही कर्म करतात हे सगळं दुःखाला कारण आहे. म्हणून संसार हा दुःखानं भरलेला आहे. सुख मात्र कुठे आहे? परमार्थ मार्गावर आहे, आत्म मार्गावर आहे, भगवत चिंतनामध्ये, भगवत परमेश्वराच्या नामस्मरण आहे, संतांच्या वचनात आहे, संतांच्या चरणाजवळ आहे. आम्हा सुख दिशे संताची हे पायी, संत देक्षी समाधान. कुठं सुख आहे? साधू संतांच्या चरणाजवळ, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या भक्तीमध्ये सुख आहे. म्हणून ते सुख खऱ्या अर्थानं आपल्याला अभिप्रेत आहे. ते सुख आपल्याला जाणून घ्यायचंय. नेमकं आपण नश्वर नष्ट होणाऱ्या संसारातून ते सुख घेण्याचा प्रयत्न करतो. हा संसार नष्ट होणार आहे, जीर्ण होणार आहे, शीर्ण होणार आहे, जाणार आहे. आणि तुम्ही करता म्हणून संसार होत नाही, ते होत राहणार आहे. जे होत राहते त्याचं नाव संसार आहे. संसरती इति संसारा, संसार शब्दाची व्याख्या आहे काय? संसरती इति संसारा, जे कधीही सरत नाही, संपूर्ण होत नाही, परिपूर्ण होत नाही, जे चालत राहते त्याला संसार असं म्हणतात. ते कोणासाठी थांबत नाही. म्हणून आपण करतो म्हणजे फार मोठे आपण करतो अशातला भाग नाहीये. या प्रापंचिक जीवनाच्या छोट्या मोठ्या कर्मातून आपल्याला कळत एक अहंकार निर्माण होतो. मी असं करतो, मी तसं करतो, मी संसार करतो, मी कुटुंब चालवतो, मी यांना एवढ्याला पोचतो, मी समाजकार्य करतो, मी या पदावर, मी त्या पदावर. नसला आपल्याला अहंकार निर्माण होतो आणि त्या अहंकारानं ग्रस्त झालेले तुम्ही आम्ही. सगळ्यात मोठा तुम्हाला रोग लागलेला आहे कोणता? अहंकार नावाचा. सांगा, प्रत्येकाला आपला आपला इगो प्यारा आहे. सगळ्याचा इगो हट झाला की आटपला आहे की नाही? म्हणजे अहंकार सगळ्यात मोठा रोग आहे. सगळ्या रोगाचा बाप, सगळ्या पापाचा बाप कोण आहे? अहंकार. एवढा सोन्याची लंका असणारा शिवभक्त रावण, भक्तीमध्ये, श्रीमंतीमध्ये, ज्ञानामध्ये, तपश्चर्येमध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा, सर्वात श्रेष्ठ असणारा शिवभक्त रावण, त्याची भक्ती एवढी मोठी होती की सध्या भक्तिसूत्रामध्ये, भक्ती मार्गामध्ये शिवभक्त रावणासारखा श्रेष्ठ भक्त कोणीही झालेला नाहीये. जो प्रत्यक्ष भगवान शिवाचं आत्मलिंग आणण्याचं सामर्थ्य ज्याच्या भक्तीमध्ये आहे, त्याच्यासारखा भक्तिवान कोणी नाही. पण तरीही त्या ठिकाणी रावणासारखा शूरवीर, पराक्रमी, शक्ती संपन्न, विद्वान असणारा, ज्ञानी असणारा, नीतिशास्त्राचा जनक असणारा रावण या ठिकाणी उतस्त झाला, समाप्त झाला. कशामुळं? अहंकारामुळं. प्रभू रामचंद्राने या ठिकाणी रावणाचा वध केला. म्हणजे रावणाला मारलं का? रावणातील असलेल्या अहंकाराला मारलं. म्हणून अहंकार हा विनाशाकडे नेणार आहे. म्हणून समाज कार्य करत असताना, कौटुंबिक कार्य करत असताना, राष्ट्र कार्य करत असताना, धर्म कार्य करत असताना सदा सर्वदा आपला अहंकार, इगो बाजूला ठेवायचा. मी लहान आहे. आमचे महात्मा बसवेश्वर सांगतात, माझ्या इतका लहान कोणीच नाही आणि शिवभक्तापेक्षा मोठा कोणीच नाही. एवढं लहानपण आपल्या अंगी आलं पाहिजे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, आहे की नाही? कारण जितका ज्याला लहान होता येते तोच व्यक्ती महान होतो. म्हणून लहानपण समाज कार्य करत असताना, धर्म कार्य करत असताना, राष्ट्र कार्य करत असताना मान अपमानाचा विचार नाही, सन्मानाचा विचार नाही, नावाचा विचार नाही, बस कार्य करत राहणं, कर्म करत राहणं हेच माणसाच्या हातामध्ये. म्हणून निरपेक्ष निस्वार्थ भावनेनं कर्म करणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. मग या निरपेक्ष भावनेनं केल्या जाणारं कर्म हे आपल्यातील अहंकार नष्ट करतो. म्हणून अहंकार केला पाहिजे. सध्या सगळेजण अहंकारानं ग्रस्त आहेत. प्रत्येकाला वाटतं मी मोठा आहे, प्रत्येकाला वाटते कुटुंबात मी मोठा आहे,
मिळाला पाहिजे, मला मानलं पाहिजे, मी सांगतो तसे सगळे पाहिजे, आहे की नाही? समाजामध्ये मी प्रतिष्ठित आहे, मी पदावर आहे, मी अध्यक्ष आहे, मी सरपंच आहे, आमदार आहे, खासदार आहे, सगळ्या गोष्टी माझ्या पद्धतीनं चालल्या पाहिजे, सर्व माझं ऐकलं पाहिजे आणि सगळीकडे माझी सत्ता राहिली पाहिजे. इकडून तिकडून माणूस या ठिकाणी या पृथ्वी तलावर संपत्ती जमा करतो, या संपत्तीच्या माध्यमातून या ठिकाणी पद निर्माण करतो आणि त्या पदाच्या आसक्तीमध्ये गुरफटल्या जातो. ती पद लागलेली आसक्ती, लागलेला अहंकाराचा किडा या ठिकाणी माणसाला समाप्त करून टाकतो. म्हणून घर आहे तुम्ही बांधलं नाही, बंगला आहे तुमचा नाही, शेतीवाडी तुमची नाही आणि बँकेतले पैसे तर खरं तुमचे नाही, आहे का? लई मोठं धन जमा केलं बँकेत, या 2-4 वर्षाखालची कथा आहे की माहिती सगळ्याला. लई मोठं जमा झालं, इतकं जमा झालं, इतके करोडोनं कोटीनं अब्ज रुपयानं जमा झाली. रातोरात मोदी सारखा आला, नोटबंदी गेली, सगळं समाप्त करून टाकलं. जे पैसे जपू जपू सगळ्याकून चोरून चारून बँकेत ठेवले, तेच पैसे कचरा कुंडीत फेकून द्यावं लागले, आहे की नाही? म्हणून पैसा आपला नाही, घरदार आहे आपलं नाही. माणसाला वाटतं मी घर बांधलंय, घर बांधता कुठून तरी विटा दगड आणायचं, कुठून तरी माती जमा करायची, सिमेंट आणायचं आणि घर बांधायचं. घर तुमचं आहे का? जिनका चुन चुन कल महल बनाया, लोग कहे ये घर मेरा, ये घर मेरा है. जिनका चुन चुन कल महल बनाया म्हणजे इकडून तिकडून मटेरियल जमा केलं, इकडची वाळू आणली, तिकडून ती आणली, गिट्टी आणली, सिमेंट आणलं, लोखंड आणलं आणि गवंडीच्या हातानं घर बांधलं आणि तिथं म्हणायला घर माझं आहे, घर माझं आहे. तुझं घर आहे का? जिनका चुन चुन कल महल बनाया, लोग कहे घर मेरा है, घर मेरा है. अरे ना घर तेरा ना घर मेरा, ये चिडिया रही न बसेरा आहे. चिमण्या बी खोपा करतात, पावसाळा आल्यानंतर चिमण्या खोपा करतात आणि आपल्या पिलांना आश्रय मिळावा, निवारा मिळावा म्हणून काही काळापुरता खोपा राहतो. नंतर ऋतू बदलला की चिमण्या बी खोपा सोडून उडून जातात. कशाचं खोपा त्यांचा, कशाचं घर. आता तुम्ही करोड रुपयाचं घर बांधलं, बंगला बांधला आणि रस्त्यावर कुठं तरी चाललात आणि तिकडच तुम्हाला छाती तुकू लागलं, अटॅक आला, गेलात. घर जागेवर, शेती जागेवर, पैसा जागेवर आणि माणूस कुठं रोडवर. काय उपयोगाचं आहे का? घरही आपलं नाही तुमचं. आता तुम्ही वास्तू शांती केल्याशिवाय घरात राहायला जात नाही. मला सांगा, तुम्ही घरात वास्तू शांती झाल्याशिवाय तुम्हाला परमिशन नाही, पण तुमच्या आधी घरामध्ये राहायला जातात, तुमची परमिशनही घेत नाहीत. तुम्ही तरी भावनेला मित्रंडईला पत्रिका वाटतं वास्तू शांती, या तारखेला आमची अमुक अमुक मी बांधलेल्या घराची वास्तू शांती, सगळ्यांनी या. कशाला या? मी कसा पराक्रम करून घर बांधलंय ते बघायला या, आहे की नाही? कोणाचे टोप्या कोणाला घालून, याचं बांधून त्याचं लुबाडून मी घर बांधलंय ते बघायला या. घर बांधल्यानंतर मला सांगा, वास्तू शांती झाल्याशिवाय तुम्ही घरामध्ये प्रवेश करत नाही, पण तुमच्या आधी घरामध्ये अगोदरच प्रवेश करतात. त्याला वास्तू शांतीची गरज, तुमच्या पत्रिकाची गरज नाही, आहे की नाही? पाली, किडे, डास, मच्छर, मुंग्या, मुंगळे, उंदर जातात की नाही घरात तुमच्या? ते तुमच्या वास्तू शांतीच्या पत्रिकाची वाट पाहतात का? नाही. अमुक अमुक आपारी मयूर मला पत्रिका दिली नाही, निमंत्रण दिलं नाही, मी घरात जात नाही. तुमच्या आधी ते जातात घरामध्ये. म्हणजे याचा अर्थ घर तुमचं आहे का? तुमचं घर असलं तर तुमच्या परमिशन शिवाय कोणी जायला नव्हतं पाहिजे. मग कोणाचंही घर नाही, सगळं इथलंच आहे आणि सगळं इथंच राहणार आहे. नश्वर नष्ट होणाऱ्या या शरीरामध्ये आपल्या माणसाच्या जीवनामध्ये काही प्राप्त होणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आपली संपत्ती कोणतं आहे? जेवढं तुम्ही भजन करता, जेवढं नामस्मरण करता, जेवढं पूजापाठ करताल, जेवढी साधना करताल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहे. कळालं मला? बसा खाली, बसा खाली, बसा. आटपतो याच्यात प्राव ठेवायचीच नाही माझी. जेवढा तुम्ही आयुष्याचा वेळ या ठिकाणी धनसंपत्ती जमा करण्यात घालता, तेवढा तुमचं आयुष्य व्यर्थ खर्च जातं. म्हणून खऱ्या अर्थानं धन तुमचं जमा होणार आहे नामस्मरणाचं, भक्तीचं, भगवंताच्या चिंतनाचं, भजनाचं. म्हणून सातत्यानं नामस्मरण आपल्या जीवनात घडलं पाहिजे. सातत्याने कार्य करताना, कर्म करताना, प्रपंच करताना, अहो जाता येता, उठत बसता, कार्य करता, सदा घेता देता, वदनी वदता ग्राहिता, घरी दारी शय्यवरी,
रती सुखाची अवसरी समस्तांची लज्जा सोडून भगवत चिंतन करी. तुमच्या सोबत येणारं धन कोणतं आहे तर भगवंताच्या नामस्मरणाचं. वर परमेश्वर वर गेल्याच्या नंतर तुम्हाला विचारणार आहे, तुमचा हिशोब करणार आहे की तू खाली पाठवलं होतं, तुला एवढं एवढं चांगलं सुंदर असं अनमोल इंद्रिय दिले, शरीर दिलंय, ऐश्वर्य दिलंय, त्याचं काय केलंय तू परोपकार किती केला, समाजासाठी केलं, धर्मासाठी, देवासाठी काय केलंय आणि तुझ्या स्वतःसाठी काय केलंय, त्याचा हिशोब वर होणार आहे. तुम्ही म्हणलं मी घर बांधलंय, मी शेत्या घेतल्या, मी गाड्या घेतल्या, तिथून परमेश्वर लात मारून खाली काढून देते, चल नालायक म्हणून. तुम्ही जर म्हणले मी परोपकार केलं, मी अन्नदान केलं, मी धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालो, सप्त्यामध्ये पंगत घेतली, पारायण ठेवलं, सप्ताह आयोजित केला, मोठमोठाले अन्नदान धार्मिक कार्यक्रम केले, धर्मासाठी दान केलं, मंदिरासाठी दान केलं, कार्यासाठी दान केलं, त्यावेळेस परमेश्वर शाबासकी देतो, योग्य पुत्र आहे. मग वरी हिशोब होतं की नाही, कशाचा होतंय, आपलं धन खरं आहे कोणतं आहे, परमार्थ जीवनावर जेवढे आपण ध्यान धारणा साधना नामस्मरण करून तेवढंच आपल्या ठिकाणी. म्हणून नामस्मरणाचं भजनाच्या माध्यमातून परमेश्वराला लवकर शीघ्र प्राप्त करता येते आणि परमेश्वराच्या नामस्मरणातच खऱ्या अर्थानं सुख आहे, आनंद आहे. भगवंताचं भजन करा, अभंग म्हणा, तुम्हाला आनंदाची प्राप्ती होती की नाही बघा. तल्लीन होते माणूस आनंदाने गाऊन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, आहे का नाही. मैं तो गली गली हरी गुण गाणे लगी. माणसाला खऱ्या अर्थानं आनंद परमेश्वर मार्गातून मिळतो, परमेश्वराच्या भजनातून मिळतो. म्हणून भजनामध्ये सदा सर्वदा मुक्त तोंडानं जय जयकार झाला पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे, या हातानं टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजे. कोणासाठी, परमेश्वरासाठी. या जन्मात जर मुखातून नाव घेतलं नाही तर पुढचा जन्म सापाचा भेटल्याशिवाय राहणार नाही. का तर सापाचं तोंड ठेचले जाते, का सापाला मारतात, तोंडावर मारतात. का त्यानं आयुष्या मागच्या जन्मामध्ये कधीच नामस्मरण केलेलं नाही. मग आपल्याला सापाचा जन्म पाहिजे का, भगवंताचं नाव घ्यावं लागेल की नाही. या हातानं 2 हात तुम्हाला भगवंताचं भजन करण्यासाठी दिलेले, टाळ्या वाजवासाठी. या जन्मात जर टाळ्या वाजवल्या नाही तर पुढचा जन्म टाळ्या वाजवायचा भेटतो रे बाबा. मग त्या टाळ्या वाजवायच्या आपल्याला, मग आपल्याला परमेश्वराच्या नामस्मरणा जय जयकारात सदा सर्वदा आपला स्वाभिमानानं गर्वानं. 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राचं आगमन हे आपल्या भूमीमध्ये झालं, आपल्या देशात 18 झालं. 500 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्राला भोगायला. 14 वर्षाचा वनवास तर कौटुंबिक कारणानं मिळालेला होता, पण 500 वर्षाचा कालखंड ज्यांना वनवास मिळाला ते तुमच्या आमच्यामुळे मिळाला. या हिंदू धर्मातील उदासीनतेमुळे, उपेक्षेमुळे, असंघटितपणामुळे आणि धर्माविषयी स्वाभिमान नसणाऱ्या भाविकामुळे प्रभू रामचंद्राला 500 वर्षाचा वनवास भोगावा लागला. मग आपल्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्राला आणण्यासाठी आपल्याला 500 वर्ष लागली की नाही. मग पुन्हा येणाऱ्या भविष्य काळात ती परिस्थिती आपल्या मुलांना, आपल्या पिढ्यांना निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला सगळ्याला संघटित व्हावं लागणार आहे, एकत्रित यावं लागणार आहे. आजचा काळ एकत्रित येण्याचा आहे, आपसातल्या आपसात भांडणं करण्याचा नाहीये, राजकारण करण्याचा नाहीये. आपण सगळे एक आहोत. विविध पंथ आहेत, विविध संप्रदाय, विविध उपासना मार्ग आहेत, विविध अधिष्ठान देवता आहेत, पण या सगळ्यामध्ये हिंदू नावाचा एक धागा आहे. आपण सगळे कोण आहोत, हिंदू आहोत, हिंदू विचारधारेचे आहोत, हिंदू संस्कृतीचे आहोत. सगळ्यामध्ये गेलेला हिंदू नावाचा धागा आहे. म्हणून आपण सगळे एक आहोत. धर्म कार्यासाठी, राष्ट्र कार्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित व्हावं, एकत्रित यावं. एकत्रित आल्याच्या नंतर आपल्या समाजाचा, आपल्या धर्माचा, किंबहुना गावाला आणि त्याबरोबर राष्ट्राचा विकास होतो. आपल्याला सगळा विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला संघटित व्हावं आहे. आपसातले वैचारिक मतभेद काढा, क्षुल्लक कारणानं काही झालेले मतभेद आलेले असतील सगळे बाजूला काढा. आम्ही सगळे एक आहोत. कारण माणसाशी माणसासोबत प्रेम करता आलं पाहिजे. माणसानं माणसासोबत प्रेम करता आलं तर परमेश्वराचं प्रेम करता येतं. म्हणून या जगात एकच धर्म आहे, खरा तो एकची धर्म जगाचा प्रेम अर्पावे. म्हणून देण्यासारखं आपल्याजवळ काय असेल तर प्रेम आहे, भाव आहे. तो भाव आपण प्रत्येकामध्ये एकमेकांमध्ये द्यावा. सगळ्यामध्ये परमेश्वर आहे, भगवान शिव आहे. समन्वयाची दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, सगळ्यामध्ये देव पाहण्याची दृष्टी आपल्याला यावी आणि आपल्या विविध जातीमध्ये, विविध पंथ संप्रदाय उपासनामध्ये जरी आपण भिन्न या ठिकाणी असलो तरी आपण सगळे एका हिंदू विचारधारेचे आहोत, हिंदू संस्कृतीचे आहोत, एका देशाचे, एका राष्ट्राचे, एका मातीचे, एका विचाराचे आणि एकाच देवाचे आपण आहोत.
हा एकात्मतेचा भाव सगळ्याच्या अंतःकरणात जागृत हो आणि अंतःकरणामध्ये प्रत्येकाशी प्रेम करण्याची भावना, प्रत्येकाची प्रेम पाझर आपल्या अंतःकरणात फुटो, अशा प्रकारचा मंगल कामना करतो. बराच वेळ झालेला आहे, कार्यकर्त्यांच्या वारंवार सूचना आलेल्या आहेत, पण मला काय नेहमी आम्हाला सवय कार्यक्रम करण्याची. एकदा माईक हातात आले की लवकर सुटत नाही, कारण पुन्हा तुम्ही आमच्या हाती लागत नाही. पुन्हा तुम्ही सापडता इतक्या वर्षानंतर सापडले. किती वर्षानंतर हाती लागले तुम्ही? किती वर्षानंतर हाती सापडले आहे की नाही. त्याच्यामुळे लवकर सोडू वाटत नाही, पण तुमच्या पोटातले कावळे वळायले, त्याचा आवाज आमच्यापर्यंत यायला आहे. भूकंप किम करोती पापम, भुकेला माणूस काय पाप करेल सांगता येत नसतो. म्हणून जास्त हात न पाहता विचारांचं देवाणघेवाण, विचारांचा संवाद हा सातत्याने आपल्या जीवनात घडला पाहिजे. आपण जेव्हा आपल्याला प्रसंग येईल एकमेकांचा संवाद साधण्याचा, आपल्याला एकमेकांची चर्चा करण्याचा, त्यावेळेस आपण चर्चा करू. पुढचा विषय, पुढचे ज्ञान आणखीन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्या जीवनामध्ये निर्मळ मनाचा अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा. प्रत्येकासोबत आपुलकीनं राहा, आत्मीयतेनं राहा. प्रत्येक बांधव जे आहेत प्रत्येकामध्ये प्रेम संपादन करा आणि प्रत्येक माणसामध्ये भगवंत आहे, परमेश्वर आहे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडी ऐशिया संतांची उडे निर्भय हिंदू. प्रत्येकाला शिव पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये निर्माण हो, आपल्यातली शिवभक्ती हो. धन्यवाद. अशा प्रकारचे समाज संघटित होईल, गाव एकत्रित येईल, अशा प्रकारचे कार्यक्रम आपण वारंवार आयोजित करावेत. नेहमी आपण कधी हाक मारा, या ठिकाणी धर्म कार्यासाठी, समाजासाठी या ठिकाणी मी तत्पर आहो. कधी या ठिकाणी आपल्या हाकेला भोग द्यायला मी तयार आहे. म्हणून वारंवार असे धार्मिक कार्यक्रमाचं आपण आयोजन करावं, जेणेकरून या तरुण पिढीला, या समाज बांधवांना एक प्रबोधन होईल, एक चांगल्या सद्मार्गाची दिशा मिळेल आणि मार्ग मिळेल. अशा प्रकारचं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आपण वारंवार करावं. तसं आयोजन करण्याची सद्बुद्धी आपल्याला निर्माण परमेश्वर भगवान शिव देव आणि आपल्यात मत्सर, तिरस्कार आपल्या अंतःकरणातले सगळे निघून जाऊन प्रेमाचा पाझर आपल्या अंतःकरणात फोटो. प्रत्येकामध्ये भगवान शिवाला पाहण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय कामना करतो. वाढलेली वाणी या ठिकाणी या वाणीला विराम देतो. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.